नमस्कार. आपल्या मणक्यामध्ये दोन्ही मणक्यामध्ये गादी असते. तिला खुर्च्या, चकती किंवा डिस्क देखील म्हटलं तरी चालेल. जर ऐका मानेच्या मणक्याची झीज झाली तर दोन्ही मणक्यामधील चकती डिस्क सरकते, बाजूला सरकते. मग दोन मणक्यामध्ये गॅप पडतो. ऐका, मणक्याची झीज झाल्यामुळे त्या दोन मणक्यातील चकती म्हणजे डिस्क सरकते बाजूला आणि त्यामुळे त्या दोन मणक्यामध्ये गॅप पडतो. मणक्याची झीज झाल्यामुळे मज्जारज्जूवर आणि नसेवर नसा ज्या आपल्या नसा असतात त्यांच्यावर दाब पडतो. मग जर मज्जारज्जूवर दाब पडला असेल तर बघा, लक्षात ठेवा, तर काय होतं बघा, तोल जातो, जडपणा येतो. तोल जातो, जडपणा येतो. तसेच चप्पल निसटते, बधीरपणा येतो. हाताने काही लिहिता येत नाही. हाताची बोटे वाकडी होतात. एवढेच नाही तर लघवी आणि संडासवरील ताबा सुटतो. लघवी होते पण लघवी झालेली आपल्याला समजत नाही. बघा, परत एकदा ऐका. चालताना तोल जातो, पायात जडपणा येतो, पायामध्ये जडपणा येतो. तसेच ह्याच्या पुढे हे जाऊन सांगायचे झाले, चप्पल निसटते, बधिरता जाणवते. हाताच्या बोटाने किंवा हाताने कुठलेही काम करता येत नाही, बोटे वाकडे होतात. हे कधी होतं? जर मणक्याची झीज होऊन मज्जारज्जूवर दाब पडला तर ही लक्षणे आढळतात. हे लक्षात ठेवा. आपल्याला ही लक्षणे आढळली की समजायचं आपण मज्जारज्जूवर दाब पडलेला आहे. का? तर मणक्याची झीज झाल्यामुळे. मग मणक्याची झीज होऊ नये म्हणून आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे. योग्य ती काळजी घेतली पाहिजे. वाढते वय यामुळे हाडाची झीज होते, हे तर मान्यच आहे. पण तरी देखील आपण त्याला काहीतरी सप्लिमेंट घेतले पाहिजे, जेणेकरून हाडामध्ये मजबूती होते किंवा होईल. तेव्हा मानेच्या मणक्यात ची झीज झाल्यानंतर काय होतं हे आता आपण पाहिलं. जर समजा मानेच्या मणक्याची झीज झाली तर तुम्हाला एक उपाय सांगतो. मोहरीचं तेल, तिळाचं तेल सम प्रमाणात घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लसूण बारीक करून टाकायचं आणि हे मिश्रण सकाळ संध्याकाळ 2 वेळा लावायचं. ऐका, आणि जर तुमच्या मणक्यात गॅप पडला असेल, मणक्यामध्ये गॅप पडला असेल तर मात्र बाहेरून उपचार करणे हे अशक्य असते. याच्यासाठी फिजिओथेरपी आणि व्यायाम आणि आराम ह्या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. फिजिओथेरपी, आराम आणि व्यायाम ह्या 3 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत.
तेव्हा मणक्याची झीज झाली असेल तर तिळाचे लाडू रोज नियमितपणे खात चला, किंवा तीळ जरी खाल्ले मुठभर रोज सकाळी आणि संध्याकाळी एक एक मूठ जरी खाल्ले तरी अतिउत्तम. याच्यामधून आपल्याला कॅल्शियम मिळतं, तिळामधून आपल्याला कॅल्शियम मिळतं, जे हाडाच्या बळकटीसाठी फार फार उपयुक्त आहे. आणि म्हणूनच सांगतो तुम्हाला मी, रोज तीळ खात जा, रोज मुठभर तीळ खात जा. तेव्हा जर कोणाला मानेचा त्रास असेल, मान दुखत असेल, एक किंवा दोन हात दुखत असतील, हाताला मुंग्या येत असतील, बधिरपणा जाणवत असेल, सुन्नपणा जाणवत असेल, तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. जर कोणी असे पेशंट, रुग्ण तुम्हाला माहीत असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. एवढेच मी इथं बोलतो. धन्यवाद.